तर कल्याणमधील गोविंदवाडी बायपास रस्त्यातील बाधितांचं बेमुदत आंदोलन सुरू असून उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे। 22 वर्ष उलटून गेली तरी 105 बाधितांचा पुनर्वसन झालेलं नसल्यानं उपोषणकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडलेला आहे। केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे। घराच्या मागणे 30-35 वर्ष झाले, आमच्या पोरांचे लग्न झाले, आम्ही भाड्यानेच राहतो, आम्ही पूरग्रस्त आहेत। रेती बंदरला सगळे पांढरे बाया झाल्या का दुखतं, घर नाही काय नाही। 2003ला घर तुटलेले आमचे। काय महापालिकेचं काय म्हणणं आहे? महापालिकेचं म्हणणं म्हणजे देतच नाही, फाईल घेतात मध्ये ठेवतात, फाईल घेतात मध्ये ठेवतात। आमचे घर मागणे आम्हाला 50-60 वर्ष झाले आजपर्यंत सगळ्या लोकांना भेटले। 100-150 लोक बाकी राहिलो, इकडचे गेले मधच्या मध्येच आहेत आम्ही, आजपर्यंत आम्हाला गेलेच नाही। तेव्हापासून आम्ही चक्रा घालतो, मागच्या काढतो, काय काढतो, कोणी आमचा भागच घेईना।